आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। योजने सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात। आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो। नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात। संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो। त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही। या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत। त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होतो। रुटीनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये। इतर विभागांचा डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही एका विभागाला नसतो। उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या नमो शेतकरीचा जर डेटाचा ऍक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही, आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं। परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल, त्याला स्वतंत्र तो डेटा ऍक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो। त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे। मूळ 2,63,00,000 पेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही 2,40,00,000 किंवा 2,50,00,000 2,52,00,000 इतकी राहिलेली आहे। याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे। प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता। हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो। त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही। जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच, कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही। ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते, पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही डीबीटी योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं। 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली। आता 31 मार्च पर्यंत ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण
त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये EKYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्चपर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. मात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहतात. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची खुश खबर आहे बघा. लाडक्या बहिणींसाठी ज्यांची की KYC झालीच नाही आहे, ज्यांची KYC करता आलीच नाही त्यांना, अशा बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी सध्या आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. परवाच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांचं वक्तव्य त्यांनी काय म्हटलं आहे पत्रकारांशी बोलताना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना घाबरायचं कारण नाही आहे. आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींसोबत दगाफटका करणार नाही आहोत. ही जी योजना आहे ही अशीच सुरू राहणार आहे आणि सातत्यानं आम्ही ही योजना राबवणार आहोत. कारण की ही आमची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि कुठल्याही बहिणींसोबत आम्ही दगाफटका करणार नाहीत असं सुद्धा त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. तर आता KYC झालीच नाही आहे, त्यांना एप्रिलपासून आपली EKYC करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांना नवीन ऑप्शन एप्रिलपासून मिळणार आहे. आता हे मी कशावरून सांगत आहे की आता तुम्ही बघू शकता ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे, ज्यांना KYC जे काही चुकी आहे ती चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचा आता सध्या ऑप्शन दिलेला आहे सरकारनं आणि त्यांची KYC चुकीची दुरुस्ती ते आता सध्या करत आहेत. आता ही जी संधी आहे, ही जी मुदतवाढ आहे ही त्यांना 31 मार्च 2026पर्यंत आहे आणि म्हणूनच आता आपल्याला एप्रिलपासून ही संधी मिळणार आहे. कारण की आता सध्या चुकीची दुरुस्ती ही चालू आहे आणि त्याची शेवटची संधी जी काही मुदतवाढ आहे ती तारीख आहे 31 मार्च 2026. तर 31 मार्चपर्यंत यांची KYC दुरुस्त झाली. त्यानंतर आपल्याला ज्यांची KYC झालीच नाही आहे, ज्या KYC करण्यासाठी राहून गेल्या बहिणी आहेत त्यांना संधी मिळणार आहे एप्रिल महिन्यापासून. आता ती एप्रिल महिन्यापासून कोणत्या तारखेपासून मिळणार हे सध्या अजून क्लिअर नाही आहे. कारण की अशा प्रकारचं काहीही वक्तव्य किंवा माहिती सरकारकडून आलेली नाही आहे. परंतु असं वाटत आहे जशी 31 मार्चपर्यंत चुकीची दुरुस्तीची KYCची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर एप्रिल महिन्यापासूनच आपल्याला ही संधी मिळणार आहे. कारण की आता सरकारनं सुद्धा याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कारण की त्यांच्यापर्यंतसुद्धा बातम्या जात आहेत किंवा मग त्यांच्यापर्यंत तक्रारीसुद्धा जात असतील. लाडक्या बहिणी आपल्या तक्रारीसुद्धा महिला व बाल विकास विभागाकडे देत असतील आणि म्हणूनच ही जी संधी आहे आपल्याला मिळणार आहे. आता या अगोदरसुद्धा मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे. कारण की सर्वच लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे. जशी चुकीची दुरुस्तीसाठी संधी मिळाली आहे तशीच ज्यांची KYC राहून गेलेली आहे, ज्यांना KYC करताच आलेली नाही आहे त्यांनासुद्धा ही संधी मिळणार आहे. मला खूप साऱ्या बहिणींची कमेंट्स येत असतात आणि त्यामध्ये त्या प्रश्न विचारत असतात की सर आम्हाला अजूनही OTP न आल्यामुळे आमची KYC झाली नाही किंवा आम्हाला अजूनही पैसे आले नाही तर आम्हाला मग कधी संधी मिळणार आहे, आमच्यासाठी नवीन ऑप्शन सुरू करा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की ताईंनो तुम्ही घाबरायचं नाही आहे, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे आणि आपण याबाबतचे व्हिडिओज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला पुन्हा संधी उपलब्ध करून देऊया. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.